धक्कादायक. भर रस्त्यात दोघांनी महिलेसोबत केले असे की पाहून तुम्हीही गोंधळून जाणार. अनेक शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये चोरांनी एका महिलेला हिप्नोटाईज करून चक्क 4 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही चोरी फक्त 2 मिनिटात झाली आहे, ती देखील सगळ्यांसमोर आणि रस्त्यावर. या चोरीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुम्हीही गोंधळून जाल. राजस्थानमधील उदयपूरमध्ये पतीला टिफिन देऊन परतणाऱ्या महिलेला हिप्नोटाईज करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरजपोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या शुक्रवारी महिलेकडून 4.5 लाखांचे सोने, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती महिला तब्बल 7 मिनिटे त्या व्यक्तींच्या सांगण्यानुसार वागत आहे. त्यांनी विचारले की ती कधी मथुरेत गेली होती का, त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. मग त्यांनी विचारले की ती कोणत्या देवावर विश्वास ठेवते आणि तिने सांगितले की ती भगवान महावीर स्वामींवर विश्वास ठेवते. यानंतर महिलेचे भान हरपले आणि तिने आपले सामान गुंडांच्या ताब्यात दिले. महिला सांगत होती की या चोरांनी तिच्या डोक्यावर आणि पायावर काहीतरी शिंपडलं आणि त्यानंतर ते लोक जे बोलतील ते ती करू लागली. चोरांनी तिच्याकडे 50 रुपये मागितले. तिने कुठलाही प्रश्न न विचारता गुपचूप पैसे काढून दिले. हे पैसे त्यांनी तिला परत केले आणि त्यानंतर काय घडलं तिला काहीच आठवत नाही आहे. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करीत आहेत.